कसे आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेत असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. तर गेले 2-3 दिवसापासून आपले लॉंग व्हिडिओ आलेले नाहीत. तर आज विचार केला की तुमच्यासोबत मस्त अशा रेसिपीज त्याचबरोबर काही देवघर ऑर्गनायझेशनच्या आयडियाज शेअर करावं. तर आज काय झालं होतं की सकाळी उठायला उशीर झाला. मला सकाळी नवरोबांचा टिफिनही रेडी करायचा असतो आणि ब्रेकफास्ट देखील रेडी करायचा असतो. आणि जेव्हाही मला उठायला उशीर होतो, कारण नियाला पहिले जायचं असतं, तर मला कुठली तरी झटपट अशी रेसिपी ट्राय करायची असते. जर तुम्हालाही कधी नाश्त्याला काय बनवू सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. तर इथे डायरेक्टली मिक्सरच्या भांड्याला मी जवळजवळ 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे रवा घातला, थोडीशी साखर, मीठ, हळद, पाणी घालून याचं एक बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. ते गंजात मी बॅटर काढून घेतलं. त्यामध्ये थोडंसं तेल आणि एक लिंबू पिळायचा आहे आणि त्यानंतर मस्त असा आपलं बॅटर रेडी आहे. इकडे बॅटर मिक्स करून 2 मिनिटासाठी मी रेस्ट करायला ठेवलं. त्यानंतर इडली पात्राला थोडंसं मी ऑइलनी ग्रीस करून घेणार आहे आणि त्याचबरोबर इडली कुकरमध्ये पाणी देखील बॉईल करायला ठेवलं. तुम्ही वाटेल तर हे बॅटर डायरेक्टली एखाद्या पातेल्यामध्येही लावू शकतात, पण लहान मुलांना काहीतरी क्रिएटिव्ह दिलं तर ते आवडीने खातात. त्यामुळे मी याच प्रकारे इडली ढोकळा बनवत असते. माझी मुलगी खूप आवडीने खाते. अगदी बनवायच्या वेळी मी एक इनो पॅकेट घातलेला आहे आणि हलकंसं पाणी घालून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरला लावायचं आहे. अगदी मस्त अशी फ्लफी इडली होतात. तुम्ही याला ढोकळा देखील म्हणू शकता. सहसा तुम्ही बघितलं असेल, आपण जेव्हा ढोकळा बनवतो ना, तर बेसन आपल्याला चाळावं लागते, नाहीतर मग त्यामध्ये लम्प्स राहतात. भांडी देखील भरपूर भरतात. पण मिक्सरच्या भांड्यात या पद्धतीने बनवलं ना, जास्त वेळही लागत नाही. अगदी मी ज्याप्रमाणे म्हटलं की 10 मिनिटात इडली ढोकळा रेडी होतो, त्याच पद्धतीने हा ब्रेकफास्ट अगदी रेडी होतो. इवन बरेचदा पाहुणे वगैरे आले ना, तर मी ही रेसिपी ट्राय करत असते. नेहमी तोच पोहा उपमा खाऊन बोर होतं ना, आणि माझ्या फ्रीजमध्ये नेहमी हिरवी चटणी बनवलेलीच असते आणि लहान मुलांना तर चटणीची गरजच असते. त्यांना सॉसनेस काम भागतं. तर अगदी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. तर आज नाश्त्याला मस्त असा इडली ढोकळ्याचा बेत होता. बघा इडली किती मस्त अशी फुललेली आहे. त्याचबरोबर खायलाही अगदी टेस्टी लागते. तर आज नियाचा टिफिन अगदी सिंपल असा रेडी केलेला होता. आता दिवसेंदिवस उन्हाळा एवढा वाढतो आहे की कधी तिला सुट्ट्या लागणार असं झालेलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात कदाचित लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या असेल, पण इकडे अगदी मेच्या शेवटी गरमी वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आता मेच्या एंडिंगला तिला सुट्ट्या मिळणार. गेल्या बरेच दिवसापासून मला देवघर ऑर्गनाईज करायचं होतं. देवघराच्या खाली जे कॅबिनेट्स आहे ना, त्यामध्ये सामान डायरेक्टली ठेवलेले असल्यामुळे भरपूरशी स्पेस वाया जात होती. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचन ऑर्गनायझेशनच्या आयडिया शेअर केल्या होत्या. त्यासाठी मी एक मोठी लांब 6 टायर रॅक मागवली होती ना, त्यामुळेच माझी आलू कांद्याची रॅक आता रिकामी झाली होती. तर बघा देवघराचा जो वरचा कप्पा आहे ना, त्यामध्ये देवघराची रिलेटेड सामान आहे. रोज पूजेसाठी जेवढं काही सामान लागतं तेवढं ठेवलेलं आहे आणि खालच्या कप्प्यामध्ये दिवाळीशी रिलेटेड जेवढे काही डेकोरेटिव्ह सामान वगैरे मी रेडी करत असते ते सगळे बॉक्सेसमध्ये मी पॅक करून ठेवलेलं आहे. तर वरच्या कप्प्यातली तुम्ही जागा बघू शकता, ती पूर्णपणे वाया गेली होती आणि सामान देखील व्यवस्थित ठेवलेलं नव्हतं. एखादी वस्तू हवी असेल तर ती वेळेवर मिळत नव्हती. त्यामुळे आज विचार केला की या अलमारीला व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं, जेणेकरून एखादी वस्तू मला जर हवी असेल तर ती इझिली मिळेल. पहिले तर मी हा पूर्ण कप्पा रिकामा करून घेतला, त्यानंतर पुसून घेतले. आता सगळं तुमच्यासोबत दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओही खूप लाँग होतो. या व्यतिरिक्त बरेच जणांना पाहायलाही बोर होतं. त्यामुळे सगळ्या वस्तू मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलेल्या आहे. तर इथे मी माझ्याकडे काही बॅनर्स होते, तर त्याला या अलमारीच्या कप्प्यानुसार कट करून घेतले आणि ते बॅनरच मी या आता कॅबिनेटमध्ये स्प्रेड करणार आहे. दिसायलाही छान दिसते आणि हे जे बॅनर असते ना, ते वॉटरप्रूफ असते. अगदी नेक्स्ट टाईम ओल्या कापडाने जरी पुसून टाकलं तरी यावर काही डाग पडलेले असेल ना, तरी ते निघून जातात. त्यानंतर माझ्याकडे ही जुनी आलू कांद्याची रॅक होती. आता मी 6 टायर ऑर्गनायझर घेतला आहे, तर त्याचमध्ये आलू कांदे वगैरे सगळे ऑर्गनाईज केले आहे. मागच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरही केलं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर इथे या रॅकचा उपयोग मी आता देवघरची अलमारी ऑर्गनाईज करण्यासाठी ठेवणार आहे. तर इथे मी अशा प्रकारे याला व्यवस्थित कनेक्ट करून घेतले आहे आणि यामध्ये जेवढ्या काही वस्तू असतात ना, त्या ऑर्गनाईज करणार आहे. तर इथे मी जेवढं काही देवघराशी रिलेटेड सामान असतं, जसं आपल्याला फुलवाती आहे, कापसाच्या वाती रेग्युलर लागतात, त्यामुळे मी त्या ट्रान्सपरंट डब्यात ठेवलेल्या आहे. जे बरेचदा आपल्याकडे डिस्पोजेबल ट्रान्सपरंट डबे येतात ना, त्यामध्ये ठेवलेलं आहे. एका रॅकमध्ये मी रोज लावणारा तांब्याचा गळवा आणि पेलं ठेवलेलं आहे, काही टेबल ठेवलेले आहे आणि जे तुम्हाला स्टीलचे डबे दिसतात छोटे छोटे, त्यामध्ये हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का ठेवलेला आहे.
त्या भिजवलेल्या तुपाच्या फुलवाती असतात ना, त्या मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवत असते, जेणेकरून नेक्स्ट टाईम आपल्याला त्यामध्ये वाती भिजवण्याची गरज पडली तर तूप वाया जाणार नाही. पहिले ते देखील मी ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवायचे, पण मग त्यातलं तूप वाया जायचं. तुम्ही जर फुलवाती प्लास्टिकच्या डब्यामध्ये वगैरे ठेवत असाल तर ते टाळा, स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा. तर अशा प्रकारे मी आता देवघराची अलमारी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे. दिव्यासाठी लागणारं तेल मी अशा प्रकारे एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेलं आहे आणि रोज हळद कुंकू वगैरे लागतं आणि एक आगडब्बी मी अशा प्रकारे एका छोट्याशा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला बाकी वस्तू काढण्याची गरज पडणार नाही. आणि आता बघा, अलमारी दिसायलाही छान दिसत आहे आणि प्रत्येक वस्तू इझिली दिसून येत असल्यामुळे आपण इझिली वापरू शकतो. तर बघा, आता अलमारी व्यवस्थित सेट झालेली आहे. तुम्हाला हे ऑर्गनायझेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी जेव्हा तुम्हाला आठवड्याची मील प्लॅनिंग शेअर केली होती, तेव्हा काही ताईंचे कमेंट आले होते की त्यामध्ये काही मी रेसिपी शेअर केल्या होत्या ना, त्या व्यवस्थित दाखवा. 1 बाय 1 जर तुम्ही रेसिपी दाखवली तर आम्हालाही कळणार. तर हा व्हिडिओ काल शूट केलेला आहे आणि काल होता सोमवार. सहसा मील प्लॅनिंग मी शनिवारी आणि रविवारी करत असते, पण त्या दिवशी आमच्याकडे भासरे आले होते. त्यांना सासू-सासऱ्यांसोबत फिरायला जायचं होतं, त्यामुळे मी व्हिडिओ काही शूट करू शकले नव्हते. तर जेवढी काही मील प्रिपरेशनची प्लॅनिंग होती मी सोमवारी केलेली आहे. या हप्त्यामध्ये आम्ही दोघेच असल्यामुळे मला खूप जास्त काही प्लॅनिंग करायची नव्हती, पण भरपूर अशा लौकी सासू-सासऱ्यांनी विकत आणल्या होत्या. आता त्या खराब होऊन जाणार, त्यामुळे मी लौकीपासून मस्त अशी एक रेसिपी बनवली आहे. ही रेसिपी याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे, तर विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावी. तर सहसा बरेच जणांना लौकी खाण्याचा खूप कंटाळा येतो. आमच्याकडे तर लौकीचे थालपीठ असेल, लौकीचे वडे असेल, ते खूप आवडीने खातात. पण आता ना उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यात खूप जास्त तेलकट खायची इच्छा होत नाही, त्यामुळे अगदी सोपी सरळ रेसिपी आहे. तर इथे मी पहिले एक लौकी त्याचे साल काढून घेऊन खिसून घेतली. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे. भरपूर असं कोथिंबीर घालायचं आहे. आवडीनुसार बेसिकचे मसाले घालायचे आहे. तर इथे मी हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, त्याचबरोबर किचन किंग मसाला घातलेला आहे. भरपूर अशी तीळ घालायची आहे. थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही पीठ घालू शकता. इथे मी तांदळाचं पीठ, त्याचबरोबर थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही वाटेल तर यामध्ये थोडंसं बेसन घालू शकता. जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर ते देखील घालू शकता. आणि पाणी न घालताच याला आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही कधी कोथिंबीर वडी बनवली असेल ना, तर त्याच पद्धतीची ही वडी आहे. तर अगदी मी मस्त असे याचे 3 गोळे करून घेणार आहे. तुमच्या हाताला चिपकत असेल तर तुम्ही थोडंफार तेलही लावू शकता आणि मस्त असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. सहसा गरमी उन्हाळा म्हटलं ना, स्वयंपाक करायला सर्वात जास्त कंटाळा येतो, कारण स्वयंपाक करतानाच खूप जास्त गरमी होत असते. त्यामुळे मी सकाळच्या नाश्त्याची प्रिपरेशन आत्ताच करून ठेवणार आहे, कारण मला सकाळी टिफिनही रेडी करायचा असतो. तर हे सगळं करणं मला तरी पॉसिबल होत नाही. या व्यतिरिक्त नियाच्या टिफिनला काहीतरी वेगळं द्यायचं असतं, तर मी हे वड्या रात्रीच बनवून ठेवणार आहे. तर इथे मी काय केले की असे गोळे बनवून घेतले. वरतून तुम्ही वाटेल तर तीळही स्प्रेड करू शकता आणि त्यानंतर साईडला एक भांडं पाणी घालून गरम करायला ठेवलं आहे. तर हे जे मुठे आहेत ना, आपल्याला आता अगदी मीडियम फ्लेमवर स्टीम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याच्या वड्या कापून तुम्ही वाटेल तर तेलामध्ये फ्रायही करू शकता. पण आता उन्हाळा असल्यामुळे अगदी तेलकट खायचं नसते, त्यामुळे मी याला अगदी जिरा मोहरीची तडकाच मारणार आहे. अगदी नाश्त्यासाठी रेडी होऊन जाणार. तर इकडे इकडे मी आता हे स्टीम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत बाकी जेवढी काही कामे उरलेली आहेत ते देखील मी करून घेणार आहे. तर आज दिवसभरात मी एवढा लसूण सोलून ठेवला होता, तर तो देखील मिक्सरला लावून ग्राइंड करून घेणार आहे, जेणेकरून आता हप्ताभर मला टेन्शन राहणार नाही. नाहीतर मग लसूण सोला, कुटा यामध्ये आपली भांडीही भरपूर जातात आणि वेळही लागतो. अगदी हप्त्याभराचाच मी लसूण सोलून ठेवून त्याची पेस्ट काढून ठेवत असते. जर तुम्हाला जास्त दिवसासाठी लसणाची पेस्ट रेडी करायची असेल तर त्यामध्ये थोडंसं खाण्याचं तेल मिक्स करून ठेवा, जेणेकरून जे पेस्ट आहे ना ती खराब होणार नाही. पण मी अगदी हप्त्याभराचीच बनवून ठेवत असते, त्यामुळे मला हे काही करावं लागत नाही. तर इथे माझी पेस्ट देखील रेडी आहे. नेहमी एक एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्येही मी पेस्ट साठवून ठेवत असते. त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चटणी देखील रेडी करून घेणार आहे. तर जे हे मुठे बनवणार आहे ना, ते चटणीसोबत खूप चांगले लागतात. तर ग्रीन चटणी माझ्या फ्रीजमध्ये नेहमी ठेवलेलीच असते. अगदी थोडीशी चटणी मी रेडी करून घेणार आहे, कारण यावेळेस या हप्त्यात आम्ही दोघंच आहोत. तर इथे मी हिरवी मिरची, भरपूर अशी कोथिंबीर, यावेळेस पुदिना नव्हता त्यामुळे तो घातलेला नाही आहे. थोडंसं बाइंडिंगसाठी शेव घातलेला आहे. धने पावडर, जिरा पावडर, लिंबू, थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि बघा, अगदी 10 मिनिटात ही आपली चटणी रेडी होत असते.
अगदी ढोकळा असेल, इडली असेल, सँडविच असेल, बरेचशा वेगवेगळ्या पदार्थासोबत जर ही चटणी आपल्या फ्रीजमध्ये रेडी असेल ना तर आपण खाऊ शकतो. इवन चाट देखील सोबत तुम्ही ही चटणी वापरू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर दर हप्त्याची मील प्लॅनिंग मी वेगळी करत असते. तर या हप्त्यामध्ये अगदी सिंपल असं जेवण ठेवलेलं आहे, कारण खूप जास्त उन्हाळा लागलेला आहे. या व्यतिरिक्त मी कालच मूग भिजू घातले होते, तर त्याला मस्त असे स्प्राउट आलेले आहे. मोड बघा किती सुंदर आलेले आहे. बरेचदा असं होतं ना की वेळेवर भाजीला काही नसलं तर हेच फोडणी घालून आपण खाऊ शकतो. या व्यतिरिक्त हे सॅलडमध्ये देखील आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर माझ्या फ्रीजमध्ये आजकाल मी चणे नेहमी बॉईल करून ठेवते. अगदी 2 दिवसासाठीच मी यूज करते. खूप हप्ताभर याला वापरत बसत नाही. नोरोबांना चण्याची चाट खूप जास्त आवडते आणि ती चाट कशी बनवते हे देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. यामुळे यावेळेस मी काही शेअर करणार नाही. आता या सगळ्या वस्तू हे स्टीम होत आहे तोपर्यंत मी डायरेक्टली फ्रीजला लावणार आहे. अगदी सिंपल अशी मील प्लॅनिंग केलेली आहे. खरं सांगायचं म्हटलं तर उन्हाळ्यात अजिबात काम करायची इच्छा होत नाही, पण आपण जर काम केले नाही तर मग जेवायला कोण देणार ना. त्यामुळे जसं मिळेल तसं आरामही करते आणि त्यानुसार थोडंफार मी क्लिनिंग त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवून ठेवत असते. तोपर्यंत हे सगळं आवरतपर्यंत हे मुठे देखील थंडे झालेले होते. आता जस्ट हे मुठे मी कट करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि उद्या सकाळी जेव्हा नाश्त्याची प्रिपरेशन करायची असते ना तेव्हा मी याचा वापर करणार आहे. हे मुठे खायला खूप टेस्टी लागतात. बरेच जणांना लौकी आवडत नाही ना, मग अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी जर कधी ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा. फक्त आता हे मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि उद्याच्या सकाळच्या नाश्त्याची टेन्शन मिटली. हे सगळं करायचं म्हटलं तर त्या दिवशी माझा भरपूर वेळ जातो, त्यामुळे सिंपल असा खिचडीचाच बेत केला होता. रात्री मस्त असं किचन क्लीन केलं आणि सकाळी मात्र मग कामाची टेन्शन राहत नाही. सकाळी नवरोबांचा टिफिन रेडी करून घेतला आणि त्यानंतर लगेच हे जे मुठे होते ते फोडणी घालायला घेतले. तुम्ही वाटेल तर तव्यावर देखील फ्राय करू शकता, पण इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरा, मोहरी, तीळ, हिरवी मिरची घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि जे मुठे आहे ते हलकेसे या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. वरून तुम्ही थोडंसं साखर, लिंबू आणि कोथिंबीर घालून याला सर्व करू शकता. चटणीसोबत अगदी टेस्टी लागतात. आमच्याकडे या रेसिपीला दुधीचे मुठे म्हणतात. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, या टेस्टी अशा रेसिपीसोबत व्हिडिओचा एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, हाईप करा. त्या व्यतिरिक्त कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही माझ्या व्हिडिओला नेहमी लाईक करत असता पण कमेंट करायला मात्र विसरता. जेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओला छान छान कमेंट करतात ना, ते कमेंट वाचायला मला खूप छान वाटतं, मोटिवेशन मिळतं. आणखी काहीतरी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करण्याचा विचार करते. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.